युनिट 2.6 वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा। आता वर्ल्ड हेरिटेज म्हणजे आपल्याकडे पहा अजिंठा लेणी आहेत, त्याच्यानंतर इजिप्तचा पिरॅमिड आहे, म्हणजे अशा ज्या काय प्राचीन अनेक स्थळं असतील, वास्तू असतील, तर यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळालेला आहे। तर त्याच्याविषयी आपण अधिक माहिती या पाठात समजून घेऊया। अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळ, स्थळ म्हणजे ठिकाणं। अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट डिटरमाइंड बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को। म्हणजे ही संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे युनेस्को, कशी शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशी ही संस्था आहे, जागतिक स्तरावरती काम पाहती। तर डिटरमाइंड म्हणजे निवडलेले आहे। वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे ही जी काही जागतिक वारसा स्थळे आहेत ही ह्या युनेस्कोनं निवडलेली आहेत टू हॅव अ सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी। आणि या स्थळांची सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाची कशाबाबत, कल्चरल सांस्कृतिक, और नॅचरल नैसर्गिक, इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी म्हणजे मानवासाठी जे काही महत्त्वाची आहेत सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या अशी महत्त्वाची जी स्थळं आहेत ती जागतिक वारसा स्थळं म्हणून या युनेस्कोने निवडलेली आहेत। ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम। तर अशी जी काही स्थळं आहेत आर प्रोटेक्टेड म्हणजे ती संरक्षित केलेली आहेत, कारण काळाच्या ओघात काय होतं हे नष्ट होतात, मग आपल्याला ते पाहायला मिळत नाहीत, म्हणून त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे। त्यांची देखभाल म्हणजे मेंटेन, पहा प्रोटेक्टेड अँड मेंटेन म्हणजे त्यांचं संरक्षण आणि त्यांची देखभाल बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम, हा आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रम याच्या अंतर्गत याचं संरक्षण होते। विच इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी। ही जी काय वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे युनेस्कोची ती हे संचलित करते। बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली। ही जी जागतिक वारसा स्थळे आहेत ही सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत। दे व्हॅरी इन टाईप, त्यांचे विविध प्रकार आहेत। अँड इन्क्लूड फॉरेस्ट, जागतिक वारसा स्थळामध्ये जंगलांचा सुद्धा समावेश आहे। लेक्स तळी, मॉन्युमेंट्स स्मारक, बिल्डिंग्स अँड सिटीज इमारती आणि शहरं, म्हणजे पहा हे खूप व्यापक आहे, ज्याच्यात जंगल, तळे, स्मारक, इमारती आणि शहरं यांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज। ही जागतिक वारसा स्थळे ही नैसर्गिक आणि सांस्कृतिक दोन्हींचं हे मिश्रण सुद्धा असू शकतं, म्हणजे आहेत ती। फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ माउंट हुआंगशॉन इन चायना म्हणजे चीनमधील पर्वत आहे हुआंगशान इज ए साईट, हे स्थळ आहे असं विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चरल आणि जे सांस्कृतिकदृष्ट्या ते महत्त्वाचं आहे। बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट, कारण ह्या पर्वतानं ऐतिहासिक चीनी कलांमध्ये अँड लिटरेचर आणि साहित्य याच्यात महत्त्वाचा रोल निभावलेला आहे। द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट आणि हा पर्वतसुद्धा महत्त्वाचा आहे बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स, आणि याची जी भौतिक लक्षणे आहेत काही याच्यामुळे सुद्धा हा पर्वताला खूप महत्त्व आहे। पुढचा मुद्दा हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स, हे जागतिक वारसा स्थळांचा काय इतिहास आहे तो आपण समजून घेऊ। ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स, ऑल्दो जरी आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग जरी याची ही कल्पना संरक्षित करण्याची काय कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स ही जी काही नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळे यांचं संवर्धन आणि जतन करण्याची जी कल्पना आहे अराउंड द वर्ल्ड जगात बिगॅन इन द अर्ली 20th सेंचुरी, 20व्या शतकातच सुरुवातीला त्याची कल्पना आलेली आहे। पुढं मोमेंटम फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन, मोमेंटम म्हणजे चालना मिळाली ह्या विचाराला, कोणत्या फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन म्हणजे याच्या सुरुवात किंवा याचं खरोखर उपयोजन व्हायला वॉज नॉट अंटिल 1950s, 1950 पर्यंत याला चालना सुद्धा मिळाली नव्हती। इन 1954 1954 मध्ये इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स, इजिप्तने एक प्लॅन सुरू केला कोणता टू बिल्ड अस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर, नाईल नदीवरचे जे पाणी ते गोळा करायचं आणि ते नियंत्रित करायचं, याच्यासाठी त्यांनी अस्वान हाय डॅम बांधण्याचं नियोजन केलं।
The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples. इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन म्हणजे ह्या धरणाचं जे कन्स्ट्रक्शनचा जो काय प्लॅन होता वुड हॅव फ्लडेड द व्हॅली. फ्लडेड म्हणजे पुरा खाली जाणार होतं त्या खोऱ्यातील. काय जाणार होतं? व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बल टेम्पल्स, अबू सिम्बलची जी मंदिर आहेत, अँड स्कोर्स म्हणजे पुष्कळ, स्कोर्स ऑफ एन्शियंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स, आणि या इजिप्तमधील जे काही पुरातन वस्तू आहेत त्या सगळ्या पाण्याखाली त्या धरणाच्या जाणार होत्या. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, ही मंदिरं आणि या पुरातन वस्तू वाचवण्यासाठी युनेस्को लॉन्च अँड इंटरनॅशनल कॅम्पेन, आणि युनेस्कोनं एक आंतरराष्ट्रीय चळवळ सुरू केली इन 1959 1959 दॅट कॉल्ड फॉर द डिसमेंटलिंग अँड मूवमेंट ऑफ टेम्पल्स. इथं डिसमेंटलिंग अर्थ तोडणे असं नाही घ्यायचा, तर त्याचं ते पुनर्वसन करणं किंवा स्थलांतर करणं त्या मंदिरांचं आणि त्या वस्तूंचं. डिसमेंटलिंग अँड मूवमेंट ऑफ टेम्पल्स टू हायर ग्राउंड म्हणजे उंचावरती पुन्हा त्याचं प्रस्थापना करायची. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड, प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे ह्या प्रकल्पाची किंमत, एस्टिमेटेड $80 मिलियन म्हणजे 80 दशलक्ष अमेरिकन डॉलर त्याला खर्च होता. $40 मिलियन ऑफ विच, त्यापैकी $40 मिलियन केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज, विविध 50 देशांमधून त्यातले अर्धे पैसे मिळालेले आहेत. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, या प्रोजेक्टमधील यशानंतर युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स, युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारक आणि स्थळ परिषद, इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन, आणि त्यांनी काय केलं, एक कच्चा आराखडा तयार केला. टू क्रिएट अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, एक आंतरराष्ट्रीय संस्था बनवून, रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, जी सांस्कृतिक वारशांचं संरक्षण करील. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 1965 नंतर थोड्याच कालावधीत व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स, व्हाईट हाऊस परिषदे अमेरिकेतील, तिने काय केलं, कॉल फॉर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टची स्थापना केली, तयार केली. टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक अँड कल्चरल साईट्स, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचं संरक्षण करण्यासाठी. बट टू ऑल्सो प्रोटेक्ट वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साईट्स, सिग्निफिकंट नॅचरल म्हणजे जी काय नैसर्गिक स्थळं आहेत महत्त्वाची, अँड सिनिक साईट्स आणि सौंदर्य स्थळे आहेत त्यांचं सुद्धा संरक्षण करण्यासाठी. फायनली इन 1968 शेवटी 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन संस्था हिनं काय केलं, डेव्हलप सिमिलर गोल्स, हीच उद्दिष्ट विकसित केली. अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स, आणि संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत ती सादर केली. ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972 1972 स्वीडनमधील स्टॉकहोममध्ये ह्या मानवी पर्यावरणासंदर्भात ह्या परिषदेपुढे त्यांनी सादरीकरण केलं. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दिस गोल्स, या उद्दिष्टांच्या सादरीकरणानंतर द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972 16 नोव्हेंबर 1972 रोजी ह्या युनेस्कोची जनरल कॉन्फरन्स म्हणजे सर्वसाधारण परिषदेमध्ये हा जो ठराव आहे तर तो ठराव संमत करण्यात आला. पुढचा मुद्दा आहे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, जागतिक वारसा समिती. टुडे, आज, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप, जागतिक वारसा समिती हा मुख्य गट आहे. रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग, काही ठरवायचे, जबाबदारी त्याच्यासाठी. विच साईट्स विल बी लिस्टेड ॲज ए युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट, म्हणजे युनेस्कोचे जे काही जागतिक वारसा स्थळ आहेत यातल्या कोणती स्थळं निवडायची, ठरवायची, याच्यासाठी ते जबाबदार आहेत किंवा त्यांची ती जबाबदारी. द कमिटी मीट्स वन्स अ इयर, आणि ही कमिटी वर्षातून एकदा भेटते. अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज, 21 स्टेट पार्टीज 21 राज्य पक्ष. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी, ह्या 21 राज्य पक्षांचे प्रतिनिधींचा याच्यात समावेश असतो.
दॅट आर इलेक्टेड फॉर 6 year टर्म्स. आणि हे 6 वर्षाच्या कार्यकाळासाठी ते निवडले जातात बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. जी काही जागतिक वारसा समिती आहे त्याची जी काही सर्वसाधारण सभा आहे ती ह्या 21 राज्यपक्षांचे प्रतिनिधींची निवड करते 6 वर्षासाठी. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साईट्स. आणि त्यांचं काम काय आहे का त्यांच्या जे प्रांतातील जी स्थळं आहेत ही अशी जागतिक वारसा स्थळं त्यांना जी वाटतात ती आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग ती ओळखायची आणि त्यांचं नामांकन करायचं विदिन देअर टेरिटरी. टेरिटरी म्हणजे त्यांचा जो प्रांत आहे त्यांचा जो देश आहे त्या देशातील. टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. म्हणजे ही जागतिक वारसा स्थळांची जी यादी आहे त्या समावेशासाठी त्यांनी त्याची एक निवड करायची. पुढचा मुद्दा आहे बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे जागतिक वारसा स्थान बनण्यासाठी. म्हणजे जागतिक वारसा स्थान कसं ठरवलं जातं ह्याबाबतची प्रक्रिया आपण पाहून घेऊ. देअर आर 5 steps इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. 5 पायऱ्या आहेत त्याच्या वर्ल्ड हेरिटेज साईट ठरवण्यासाठी. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री ऑर स्टेट पार्टी टू टेक ॲन इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे यादी बनवायची ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट. कल्चरल अँड नॅचरल सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या सिग्निफिकंट आहेत महत्त्वाची आहेत अशा स्थळांची प्रथम ह्या कमिटीने काय करायची यादी बनवायची. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. आणि याला टेंटेटिव्ह लिस्ट म्हणतात म्हणजे तात्पुरती यादी. ही काही अंतिम यादी नव्हे. अँड इट इज इम्पॉर्टंट आणि हे महत्त्वाचं आहे बिकॉज नॉमिनेशन टू बी वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड. आणि ही जरी तात्पुरती असली तरी महत्त्वाची आहे. का विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. जर या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये या तात्पुरत्या यादी जर त्या स्थळाचं नाव नसेल तर त्याचा पुढे विचार होणार नाही. नेक्स्ट पुढचा मुद्दा कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट. आणि मग ते जे काही देश आहेत त्या प्रांतांचे ते काय करतात ते निवडतात त्या टेंटेटिव्ह लिस्ट मिळून टू बी इन्क्लुडेड ऑन द नॉमिनेशन फाईल. आणि नॉमिनेशन म्हणजे नामांकन फाईलसाठी त्या स्थळांचा समावेश होतो. द थर्ड स्टेप इज रिव्ह्यू ऑफ नॉमिनेशन फाईल. रिव्ह्यू म्हणजे परीक्षण करायचं. तिसरी पायरी काय आहे ही जी नॉमिनेशन फाईल आहे त्यांचं परीक्षण करायचं. कुणाकडून बाय 2 ॲडव्हायझरी बॉडीज. म्हणजे ह्या सल्लागार समिती आहेत कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स. संस्था आहे पाहिजे 2 बॉड्यांमध्ये. एक आहे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स आणि दुसरे अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. तर ह्या ज्या 2 संस्था आहेत ह्या काय करतात ह्या ॲडवायझरी बॉडीज आणि त्याची समीक्षा करतात. हू देन मेक रेकमेंडेशन टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. रेकमेंडेशन म्हणजे शिफारस करतात. ह्या 2 संस्था वर्ल्ड हेरिटेज कमिटीला रेकमेंड करतात शिफारस करतात यात कोणत्या घ्यायच्या. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी ती वर्षातून एकदा भेटते टू रिव्ह्यू दिस रेकमेंडेशन. आणि ह्या ज्या शिफारसी आहेत यांची पडताळणी करण्यासाठी अँड डिसाईड विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि यातल्या कोणत्या स्थळं आहेत का जी जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होऊ शकतो. द फायनल स्टेप शेवटची पायरी इन बिकमिंग वर्ल्ड हेरिटेज साईट याची स्थळ बनण्यासाठी शेवटची पायरी इज डिटरमाइनिंग निवडायचे व्हेदर ऑर नॉट नॉमिनेटेड साईट्स मीट्स ॲट लिस्ट 1 ऑफ 10 सिलेक्शन क्रायटेरिया. क्रायटेरिया म्हणजे निकष. 10 सिलेक्शन म्हणजे जे 10 काही निवडीचे निकष आहेत त्यातलं ॲट लिस्ट 1 एक तरी निकष त्यांनी त्या स्थळांनी पूर्ण केलेला असला पाहिजे. इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया त्या स्थळांनी जर हे निकष पूर्ण केला असेल इट कॅन बी देन इन्स्क्राइब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. तरच इन्स्क्राईब म्हणजे कोरणं नाव कोरणं. तर इथं नाव कोरणं याचा अर्थ यादीत समावेश करणं. तरच त्यांचा तो समावेश द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट त्याच्यात होतो. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस एकदा का हे स्थळ याच्यातून या प्रक्रियेतून गेलं अँड इज चोजन आणि त्याची निवड झाली इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ कंट्री ऑन हुच टेरिटरी इट सिट्स. आणि ही प्रॉपर्टी म्हणजे ही मालमत्ता कुणाची झाली त्या देशाची झाली त्या प्रांताच्या.
बट इट आल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. इंटरनॅशनल कम्युनिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय समूह, आणि तो आंतरराष्ट्रीय समूहाचा सुद्धा भाग झाला. म्हणजे आतापर्यंत जो खाजगी होता तो त्या देशाचा मालकीचा झाला आणि आंतरराष्ट्रीय समूहाचा सुद्धा भाग झाला. पुढचा मुद्दा आहे टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स, म्हणजे जागतिक वारसा स्थळांचे प्रकार. ॲज ऑफ 2009 म्हणजे 2009 पर्यंत देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट. किती? 890 जागतिक वारसा स्थळं होती. दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज, जी 148 देशांमध्ये आहेत. 689 ऑफ दीज, त्यापैकी 689 these sites are cultural and includes places like Sydney Opera House in Australia. आणि त्यापैकी काही कसे आहेत? कल्चरल म्हणजे सांस्कृतिक. इन्क्लूड प्लेसेस, अशी ठिकाणं. कोणतं ठिकाण? ऑस्ट्रेलियातील सिडनी ऑपेरा हाऊस अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया, आणि ऑस्ट्रियामधील ऐतिहासिक व्हिएन्ना केंद्र. 176 आर नॅचरल, 176 नैसर्गिक आहेत. अँड फीचर सच लोकेशन्स ॲज द US येलोस्टोन, आणि ती US म्हणजे अमेरिकेतील येलोस्टोन एक, अँड ग्रँड कॅनॉन नॅशनल पार्क, अमेरिकेतील ही नॅचरल साईट्स आहेत. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड, आणि 25 मिक्स आहेत म्हणजे नॅचरल अँड कल्चरल दोन्ही मिळून. पेरूज माचू पिचू, पेरू या देशातील हे जे माचू पिचू आहे हे सुद्धा इज वन ऑफ दिस, त्यापैकी एक म्हणजे नॅचरल अँड कल्चरल. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स विथ 44. जगात इटली या देशात सर्वाधिक 44 अशी वारसा स्थळे आहेत. इंडिया हॅज 36, भारतात 36 आहेत. त्यापैकी 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स, म्हणजे एक असं का ते कल्चरल सुद्धा आणि नॅचरल सुद्धा. पण आपल्या भारतात ही जी काही 36 आहेत त्यापैकी आपल्याला सगळ्यांना माहीत असणारं ताजमहाल आहे, आग्र्याचा किल्ला आहे, शिवाजी छत्रपती टर्मिनस आहे, अजिंठा वेरूळची लेणी आहेत, खजुराहोची, म्हणजे असे आपण गुगल केलं आपल्याला समजू शकतं का ही 36 जी आहेत वेगवेगळी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत आपल्या भारतात. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिक झोन्स. वर्ल्ड हेरिटेज कमिटीने काय केलंय? हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज, जगातील देश आहेत हे विभागलेत कशात? इंटू 5 जिओग्राफिक झोन्स, 5 भौगोलिक विभागात. कोणते 5 भौगोलिक विभाग आहेत पाहू आपण. विच इन्क्लूड आफ्रिका, जगात खंडामध्ये आपण विचार करतो पण यांनी थोडे वेगळ्या प्रकारे याचं विभाजन केलेले. पहिले आफ्रिका, सेकंड अरब स्टेट्स, दुसरे अरब राज्य, तिसरं एशिया पॅसिफिक, आशिया प्रशांत महासागराचा भाग, इन्क्लूड ऑस्ट्रेलिया अँड ओशियाना, त्याच्यात ऑस्ट्रेलिया आणि ओशियानाचा समावेश आहे. चौथं आहे युरोप अँड नॉर्थ अमेरिका, युरोप खंड आणि उत्तर अमेरिका. 5वं अँड 5th लॅटिन अमेरिका अँड द कॅरिबियन. पहा, लॅटिन अमेरिका म्हणजे दक्षिण अमेरिकेतील जे काही भाषा आहेत, स्पॅनिश असन, पोर्तुगल असन असे बोलणारे देश. आणि त्यात मग उत्तर अमेरिकेच्या खालचा जो एक देश आहे ज्याला आपण मेक्सिको म्हणतो, तर त्या मेक्सिकोचा सुद्धा या लॅटिन अमेरिकेत समावेश आहे. आणि कॅरिबियन म्हणजे कॅरिबियन समुद्राच्या बाजूला जे अनेक बेट आहेत त्याला कॅरिबियन म्हणतो. म्हणजे असे हे 5 प्रकार काय केलेले आहेत जागतिक वारसा समितीने, असे गट केलेले आहेत 5. पुढचा मुद्दा आहे वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर, म्हणजे हे जागतिक वारसा स्थळे ही काही धोक्यात आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साइट्स अराउंड द वर्ल्ड, जगातील नैसर्गिक आणि ऐतिहासिक सांस्कृतिक जी स्थळं आहेत, मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर, त्यातली बरीचशी डेंजर म्हणजे धोक्यात आलेली आहेत. ऑफ बिईंग डिस्ट्रॉइड ऑर लॉस्ट, आणि ती डिस्ट्रॉइड म्हणजे विध्वंसाच्या मार्गावर, ऑर लॉस्ट नाशाच्या मार्गावर आहे. कशामुळं? ड्यू टू ऑर, युद्धांमुळं. आपण पाहतो बऱ्याच वेळा ज्यावेळेस युद्ध होतात त्यावेळेस हे जे आक्रमणकारी हे काय करतात, नेमकं सांस्कृतिक स्थळावर घाला घालत असतात. पुढचं आहे पोचिंग. पोचिंग म्हणजे शिकार. शिकारीमुळे सुद्धा काय होतं, नैसर्गिक स्थळांना धोका येतो. नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्ती, लाईक अर्थक्वेक्स म्हणजे भूकंपाने सुद्धा नाश होतो. अनकंट्रोल अर्बनायझेशन,
अनियंत्रित शहरीकरणामुळं जुनं जे काय ते असं पाडलं जातं. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, पर्यटकांची गर्दी, त्यांनी सुद्धा नुकसान होत असतो. अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणजे पर्यावरणीय घटक कोणते, लाईक एअर पोल्युशन हवेचं प्रदूषण, अँड ॲसिड रेन म्हणजे कारखानदारीतून जो काही असा एक वायू बाहेर पडतो त्याच्यामुळं ॲसिड रेन म्हणजे आम्लपर्जन्य होतं. आणि आम्लपर्जन्याचा नक्कीच ह्या इमारती किंवा ह्या ज्या काही आहेत अशा ह्या नैसर्गिक काही स्थळं किंवा बांधकामं म्हणा याच्यावर सुद्धा ह्या ॲसिड रेनचा परिणाम होऊन ते हळूहळू नाश पावत असतं. वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर, जागतिक वारसा स्थळं जे काही हे डेंजरमध्ये धोक्यात आहेत, आर इन्स्क्राईब ऑन सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट इन डेंजर. ही वर्ल्ड हेरिटेज साईट काय करते, जागतिक वारसा स्थळं जी धोक्यात आहेत त्यांचं काय करते ती वेगळी यादी करते. विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. आणि वर्ल्ड हेरिटेज कमिटी, वर्ल्ड हेरिटेज जो फंड आहे म्हणजे जो काही निधी आहे तो काय करते, अशी जी धोक्यात आहेत तळं त्यांच्यासाठी तो निधी वाटप करतं. अलोकेट करते म्हणजे वाटप करतं. इन ॲडिशन आणि या व्यतिरिक्त डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस. आणि काय करतात, डिफरंट प्लॅन वेगवेगळ्या योजना तयार करतात. कशासाठी, टू प्रोटेक्ट संरक्षण करणे, अँड ऑर रिस्टोर म्हणजे जीर्णोद्धार करणे. कधी कधी जीर्णोद्धाराने सुद्धा या स्थळांचं आयुष्य वाढत असतं, त्यासाठी हे वेगवेगळे प्लॅन तयार करतात. इफ हाऊएव्हर अ साईट लुजेस द कॅरेक्टरिस्टिक्स, त्यातून सुद्धा जर या स्थळांनी त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म जर असले जे जागतिक वारसा स्थळासाठी ठरवून दिलेले ते जर गमावले तर काय होते विच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लुडेड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. वर्ल्ड हेरिटेज लिस्ट बनवताना जे काही ते गुणधर्म गेले असतील, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. आणि मग ते जे काही वारसा स्थळांची यादी आहे त्यातून ती वर्ल्ड हेरिटेज कमिटी हे नाव डिलीट करू शकते, कमी करू शकते. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स, जागतिक वारसा स्थळांबद्दल जर आपल्याला अधिक माहिती घ्यायची असेल, व्हिजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट. जी एक वेबसाईट आहे तिला भेट द्या. कोणती, wsc.unesco.org. या जर आपण स्थळाला वेबसाईटला भेट दिली तर आपल्याला ह्या जागतिक वारसा स्थळांची अधिक माहिती समजून घेता येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या क्लासरूम सिनेमा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.